घरात ठेवलेले 11 वस्तू आजच बाहेर काढा. नकारात्मक शक्ती संपवून टाका. 1. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात. कौटुंबिक कलह हा निर्माण होतात. 2. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळवे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते, पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. 3. देवी देवतांना वाहिलेले फुलं, निवेद्य या गोष्टीचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवी साठवून ठेवल्या जातात. हे निर्मलेवेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होतात. 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू, मिरची बांधले जाते. हे लिंबू मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत. तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायदाऐवजी तोटे होतात. 5. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जनी कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. 6. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो. 8. काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चिक निघतो तो, असे झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत. 9. तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. 10. बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते. सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत. दुरुस्तकरण शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत. 11. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट पैशांनी भरलेले राहते. 12. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीत पैसे, शेजारी, इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत. पैसे, दाग, दागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी. तिजोरीत व्यवस्थित ठेवावी. तिजारी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 13. घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये. अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटामध्ये घेतल्या जातात. चांगली वेळ वाईट वेळेत बदलते. घराला वास्तुदोष लागतो. 14. घरात वाहते पाणीचे चित्र, अक्राळ विक्राळ प्राणी, युद्धप्रसंग, रडणाघरा, उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे. घरात एक प्रकारचा तणाव राहतो. 15. वापरात नसलेले फर्निचर, इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा. वगैरे वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो. अधोगती वाढते, प्रगती बंद होते. 16. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्याकप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सततचे विवाद निर्माण होतात. 17. औषधे, कीटकनाशके, बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाक, घर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये. शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवावेत. माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.